हॅलो, सर्वोदय क्लासेसमध्ये आपलं स्वागत. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आपण बघितला. तर आता ॲडजस्टमेंट्स, मग काही हिडन असतील, काही दिलेले असतील, तर ते आपण आता आज बघणार आहोत. तर सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला ॲडजस्टमेंट्स तुमच्याकडे हव्यात नसतील तर बुक असेल तर बुकमधून रिफर करा. पेज नंबर 19 पासून आहेत, किंवा नसेल तर मी तुम्हाला दाखवतो, त्या तुम्ही नोट डाऊन करा. ओके. ॲडजस्टमेंट्स तुम्हाला दिलेले आहेतच आत्ता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळतील. तर आता प्रत्यक्षात त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कसे होतात, मिनिमम 2 इफेक्ट्स होतात. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साइड. आणि सेकंड इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. हा फर्स्ट पार्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, अकाउंट असणार बाय क्लोजिंग स्टॉक. इफेक्ट्स दोन. जर अमाऊंट्स दोन असतील तर छोटी अमाऊंट घ्यायची, मिनिमम अमाऊंट टू बी कन्सिडर. ओके. फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग क्रेडिट अँड बॅलन्स शीट assets. Second one, outstanding expenses. Outstanding expenses, first effect, add to expense, and second, balance sheet liabilities. Suppose wages outstanding, wages in trial balance मध्ये अमाऊंट असेल तर add outstanding आणि ऍड करून आउटर असेल. सपोज प्रॉफिट लॉसचा एक्सपेन्स टू सॅलरी, सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर ऍड आउटस्टँडिंग, डिपेंड ऑन तो ट्रेडिंगचा अकाउंट की प्रॉफिट लॉसचा जो असेल त्या अकाउंटला तो ऍड करा आणि टोटल आउटरला घ्या. हा फर्स्ट इफेक्ट असेल. ऍड टू एक्सपेन्स, जो रिलेटेड एक्सपेन्स असेल त्याच्यामध्ये ऍड करा. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटीज, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, फर्स्ट इफेक्ट, ऍड टू एक्सपेन्स ट्रेडिंग और P&L डेबिट, and second, बॅलन्स शीट लायबिलिटीज. सिंगल असेल तर डायरेक्ट आउटरला घ्या, मोर दॅन वन असेल तर लिस्ट टोटल आउटर करा. ओके. देन थर्ड वन, प्रीपेड एक्सपेन्सेस. हा आउटस्टँडिंग याच्या रिवर्स प्रीपेड. आता प्रीपेड एक्सपेन्स समजा रेंट, आणि राईट प्रीपेड असेल, आउटस्टँडिंग असेल तर ऍड, आणि प्रीपेड असेल तर लेस प्रीपेड, आणि अमाऊंट मायनस करून घ्यायची. आउटस्टँडिंग लायबिलिटी साइड असेल तर प्रीपेड ॲसेट्स म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. त्या अकाउंटचं नाव लिहा, कोणता एक्सपेन्स प्रीपेड असेल तो. म्हणजे फर्स्ट इफेक्ट, ऍड टू एक्सपेन्सेस, and second, balance sheet asset side. Next one, income received in advance.
इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता इन्कमचा अकाउंट आहे, इन्कम आपल्याला जास्त मिळतं, नेक्स्ट पिरियडचा मिळेल, रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, सपोज बाय कमिशन, हा कमिशन इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल तर फर्स्ट इफेक्ट लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स आणि कोणतेही पैसे जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले तर ती लायबिलिटी होते. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके. द नेक्स्ट वन इन्कम रिसिवेबल. हा इन्कम होता जास्त मिळाला तर तो आपण इन्कम मधून कमी केला कारण तो करंट इयरचा नाही म्हणून लेस अँड लायबिलिटी. तर नेक्स्ट इन्कम रिसिवेबल, काही इन्कम आउटस्टँडिंग असेल, ड्यू बट नॉट रिसिव्ड असेल, सपोज इन्कम बाय रेंट रिसिव्ड इन्कम आहे. पण काही रिसिवेबल असेल, आउटस्टँडिंग असेल तर ॲड आउटस्टँडिंग और रिसिवेबल आणि कोणताही आउटस्टँडिंग इन्कम हा सेकंड इफेक्ट ॲसेट असेल, आउटस्टँडिंग इन्कम, त्या इन्कमचं नाव लिहिलं तरी चालेल. म्हणजे फर्स्ट इफेक्ट ॲड टू इन्कम, ट्रेडिंग और P&L credit, and second balance sheet assets. The next one bad debts. आता bad debts हे डेटास मधून मायनस होतात. तर bad debts डेटास मधून लेस, less bad debts, less from sundry data asset side. आणि आपले ॲसेट डिक्रीज होते, कमी होते, मायनस होते, लेस होते, तर तो लॉस P&L डेबिट टू बॅड डेब्ट्स. आता ट्रायल बॅलन्स मध्ये वर्ड बॅड डेब्ट्स असतील तर त्याच्यामध्ये ऍड करा, अदरवाइज रेकॉर्ड सेपरेटली टू बॅड डेब्ट्स. ओके. नेक्स्ट वन प्रोविजन फॉर डाउटफुल डेब्ट्स, दॅट मीन्स RDD. जर ॲडिडम दोन्ही ॲडजस्टमेंट्स असतील तर अगोदर बॅड डेट्स मायनस करा आणि नंतर RDD मायनस करा डेटास मधून. ही आउटरला लिहिण्याच्या ऐवजी इनरलाच टोटल घ्या. टोटल असेल लेस RDD आणि हेच RDD P&L डेबिट. सेकंड इफेक्ट म्हणजे बॅड डेट्स, RDD, डिस्काउंट हे डेटास मधून कमी होणारे इफेक्ट्स म्हणून लेस फ्रॉम डेटास अँड P&L डेबिट. देन रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटास, सेम तीनही ॲडजस्टमेंट्स असतील तर ही अमाऊंट फायनल नाही होत. लेस डिस्काउंट आणि हा सुद्धा डिस्काउंट P&L डेबिट टू डिस्काउंट. First effect less from datas and second effect P&L debit. Then depreciation.
डेप्रिशिएशन ॲसेट्स वरती असेल, हे मी क्लिअर करतोय. इथपर्यंत लिहायचं असेल तर लिहा, पुढच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स मी देईल. Depreciation on machinery asset, plant, computer, equipment. Suppose machinery amount less depreciation. Due to depreciation, assets will be decreased and asset ची व्हॅल्यू कमी झाली, that is the loss to P&L debit to depreciation. आता depreciation कसा पर्सेंटेज अप्लाय करून कॅल्क्युलेट करायचा तो मी प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेस सांगेलच. आता इफेक्ट सांगतोय. depreciation less from assets and P&L debit. then interest on capital. आपण मागच्या लेक्चर मध्ये कॅपिटल अकाउंट बघितलाच, तरी पण इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट टू कॅपिटल ऑन करंट अकाउंट बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या पार्टनरच्या कॅपिटल अमाउंट वरती पर्सेंटेज अप्लाय करून कॅल्क्युलेट करा. अँड सेकंड इफेक्ट P&L डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोन्ही पार्टनरचे अमाउंट टोटल आउटर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट टू कॅपिटल अँड P&L डेबिट. The next adjustment, interest on drawings. HR reverse. Drawings, interest on drawings, debit to capital. To interest on drawings, interest on drawings, current or capital debit and P&L credit. Effect current or capital debit and P&L credit. फक्त आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कॅल्क्युलेट करताना इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल त्याच्या ओपनिंग बॅलन्स वरती फुल अमाउंट घ्यायची असते. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जर डेट नसेल, ड्रॉइंगची परफेक्ट पिरियड नसेल तर आपण तो हाफ करायचा, म्हणजे 6 मंथचा फक्त अमाउंट घ्यायचा असतो आणि तीच अमाउंट करंट ऑर कॅपिटल डेबिट अँड P&L credit. Then interest on loan taken. Interest on loan taken. Loan means liability. Loan from bank. Suppose bank loan. Due to interest, bank loan amount will be increased. Loan आपण घेतला तर व्याजामुळे अमाउंट वाढते. That means that interest we add outstanding interest. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय OS means outstanding interest. आणि आपण बँक साठी आपण इंटरेस्ट पे करतोय, लोन वरती इंटरेस्ट पे करतोय. आपण दिलेला इंटरेस्ट हा आपल्यासाठी एक्सपेन्स असेल तर इंटरेस्ट P&L डेबिट as a expense to interest on loan. That means effect add to loan liability side and P&L debit. Then interest on investment or loan given. याच्या अपोजिट आपण लोन घेतोय तर आपला एक्सपेन्स होईल, लोन द्यावं लागणार जास्त अमाउंट होईल. तर आपण लोन दिला असेल तर किंवा आपली इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याच्यावरती इंटरेस्ट असेल तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. समजा आपली बँक मध्ये FD आहे,
इन्व्हेस्टमेंट ही अगोदर ॲसेट्सला पोस्ट असेल, इन्व्हेस्टमेंट, आणि त्याच्यावरचा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट वरती मिळणारा इंटरेस्ट हा आपला इन्कम असेल. जसं आपण लोन वरती दिला तो एक्सपेन्स लॉस, तर मिळणारा इंटरेस्ट इन्कम असेल. दॅट मीन्स बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, that means effect add to investment and P&L credit. Then next adjustment, insured goods destroyed by fire or accident. आपण इन्शुरन्स गुड्सचा काढलेला असेल आणि ते गुड्स डिस्ट्रॉय झाले तर आपल्याला क्लेम मिळेल. आता याचे 3 इफेक्ट्स होतात when insured goods destroyed. First effect, trading credit by goods destroyed. Second effect, balance sheet assets. That means amount receivable from insurance company claim. And difference, short amount, that is a loss by 5. आता अमाउंट कशी असेल, सपोज कॉस्ट ऑफ गुड्स ऑफ डिस्ट्रॉयड 10,000. आपले 10,000 चे गुड्स डिस्ट्रॉय झाले, पण आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून 9,000 मिळाले, तर क्लेम 9,000. गुड्स डिस्ट्रॉयड 10,000 कॉस्ट, बट शॉर्ट अमाउंट लॉस 1,000. दॅट मीन्स फुल अमाउंट सपोज 10,000 कॉस्ट ऑफ गुड्स, रिसीव्ड अमाउंट क्लेम अमाउंट 9,000. आपले 10,000 चे गुड्स असताना 9,000 मिळाले म्हणजे आपल्याला 1,000 कमी मिळतात, शॉर्ट मिळतात, लॉस 1,000. ओके, कसाही लॉस कोणती अमाउंट असेल, फुल अमाउंट ऑफ गुड्स ट्रेडिंग क्रेडिट, क्लेम अमाउंट ॲसेट्स, आणि या दोन्हीतला डिफरन्स कमी मिळालेले पैसे, दॅट इज अ लॉस, P&L डेबिट. आता याच्या रिव्हर्स, हे आपण गुड्स इन्शुअर्ड केलेले होते, अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड. जर आपण इन्शुरन्सच काढला नाही तर आपल्याला क्लेम मिळणार नाही, आणि क्लेम नसेल तर दोनच इफेक्ट्स होतात, फुल अमाउंट ट्रेडिंग क्रेडिट आणि फुल अमाउंट लॉस P&L डेबिट. अनइन्शुअर्ड असेल तर ट्रेडिंग क्रेडिट and that is the total loss P&L debit. Then next, goods stolen, same effect, trading credit and P&L debit. Then goods distributed as a free samples, by goods distributed, trading credit, आपण डिस्ट्रीब्यूट करतो पर्पज ॲडव्हर्टाइजमेंट. दॅट मीन्स टू ॲडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेट गुड्स first effect trading credit and second effect P&L debit, goods distributed as a free samples. हवं तर नोट करा. Next adjustment, goods withdrawn by partners for personal use, that means drawings. Any drawings, interest on drawings, debit to partners, 2 drawings.
पार्टनर वाईज अमाऊंट, ज्याची त्याची अमाऊंट त्याच कॉलम मध्ये असेल. एक्स अमाऊंट एक्स कॉलम, वाय अमाऊंट वाय कॉलम. ड्रॉइंग्स डेबिट टू पार्टनर्स गुड्स टेकन. सेकंड इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट. By drawings. First effect debit to capital and second trading credit. कोणता अगोदर केला तरी चालेल. ओके. Effects trading credit and capital debit. Then unrecorded purchase. Purchase trading debit. To purchase unrecorded, now to be record, to be add unrecorded total outer. Unrecorded purchase. First effect add to purchase, and second effect add to creditors liability side. Add unrecorded purchase. Due to unrecorded, that creditors will be increased. अगोदरच रेकॉर्ड केले नसतील तर आता आपण ऍड करणार, रेकॉर्ड करणार म्हणजे वाढतील. म्हणजे ऍड टू परचेस अँड ऍड टू सन्ड्री क्रेडिटर्स. सेम अनरेकॉर्डेड सेल्स. Unrecorded purchase, purchase trading debit, sales trading credit. By sales, add unrecorded add to sales, add to datas. Sundry datas, add unrecorded total outer. म्हणजे unrecorded purchase add to purchase, add to creditors. Unrecorded sales add to sales and add to sundry debtors. Then capital expenditure including revenue expenditure. Capital expenditure included in revenue expenditure. जर कॅपिटल एक्सपेंडिचर असेल आणि तो रेव्हेन्यू मध्ये ऍड झाला असेल तर तो त्या रिलेटेड एक्सपेन्स मधून मायनस करा, लेस करा. सपोज wages paid for building. Wages paid for building wrongly included in wages. आपण अज्यूम करतोय आपण बिल्डिंग साठी वेजेस पे केले पण ते आपण वेजेस कन्सिडर केले. ऍक्च्युअल ते वेजेस बिल्डिंग साठी होते, बिल्डिंग मध्ये ऍड व्हायला पाहिजे होते पण तुम्ही बिल्डिंग वेजेस मध्ये ऍड केले तर लेस बिल्डिंग किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेंस and add to related assets. Add expense. Okay. Next one, a revenue expenditure included in capital expenditure. It's a reverse. Less from that asset. Less from that asset. And add to that
एक्सपेन्स, आता जो आपण लेस केला तो ऍड होणार, ऍड केला तो लेस होणार. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड हे दोन्ही अकाउंट इफेक्ट्स बॅलन्स शीट ऍसेट्स मध्ये होतील. सन्ड्री डेटार्स आणि बिल्स रिसिवेबल या दोन्ही अकाउंट वरती होतील. सपोज डेटार्स आहेतच आणि बिल्स रिसिवेबल bills receivable dishonor less from bills receivable less dishonor आणि add to debtors add dishonor of bill काय इफेक्ट होईल. Bills receivable dishonor less from bills receivable and add to sundry debtors. Then bills payable dishonor याचा रिवर्स होईल. बिल्स रिसिवेबल assets होता, तर आता बिल्स पेएबल आणि sundry creditors bills payable dishonored add to creditors add dishonor and less from bills payable, same like as a less from bills receivable less dishonor okay. Then deferred expenses of advertisement paid for 5 years इथपर्यंत नोट करा. Next adjustment, deferred expenses of advertisement paid for 5 years. Paid for 5 years कोणता एक्सपेन्स हा आपण 1 इयरचाच कन्सिडर करतो, तर 5 इयर्स असेल तर पुढचे 4 इयर्स साठीचा एक्सपेन्स प्रीपेड असेल. म्हणजे फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस as a prepaid, less prepaid and any prepaid expenses assets prepaid advertisement. Suppose 5,000 expense paid for 5 years, that means yearly 1,000. That means 5,000 in our less next 4 years 4,000 outer 1,000 and 4,000 as a prepaid assets. Then revenue receipts included in capital receipts. For example, sale of goods included in sale of furniture. आपण फर्निचर सेल करतोय तर सेलची अमाऊंट फर्निचर मध्ये इन्क्लूड असेल तर ऍड टू सेल आपण ऍक्च्युअल काय सेल करतोय, सेल ऑफ गुड्स. आपण गुड्स सेल करतोय, सेल्स वाढायला पाहिजे होता पण तुम्ही फर्निचरच्या अमाऊंट मध्ये ऍड केला, तर ऍड टू सेल अँड लेस फ्रॉम
furniture. Then next one, commission to partners on percentage or gross profit on sales. Any basis, जशी इन्फॉर्मेशन असेल, ॲडजस्टमेंट असेल, तसं कमिशन, एनी कमिशन टू पार्टनर्स, क्रेडिट टू पार्टनर्स बाय कमिशन. सपोज एकाच पार्टनरला कमिशन असेल तर त्याच पार्टनरला क्रेडिट करा, and that amount as expense to commission to partners P and L debit. Any salary to partner, credit to partner and P and L debit. ओके, इथपर्यंतच्या रेग्युलर ॲडजस्टमेंट असतीलच, शिवाय काही हिडन ॲडजस्टमेंट्स असतील की ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युअल दिलेल्या नसतात, पण त्याचा मिनिंग तुम्हाला तसा येतो की आपण कोणता एक्सपेन्स 12 मंथचा असेल आणि कमी मंथचा दिला असेल तर समजायचं की बाकी आउटस्टँडिंग असेल. फॉर एक्झाम्पल आपल्याच पेज नंबर 21 वरती काही हिडन ॲडजस्टमेंटचे दिलेले आहेत. सॅलरीज और रेंट पेड फॉर 10 मंथ्स. आता 10 मंथ्स एक्सपेन्स असेल तर 2 मंथ्स आउटस्टँडिंग समजायचा आणि 2 मंथचा तो ॲड करायचा, ॲड टू दॅट रेंटेड एक्सपेन्स. समजा वेजेस फॉर 10 मंथ्स, ॲड टू वेजेस. सॅलरी 10 मंथ्स असेल, रेंट 10 मंथ्स असेल तर सॅलरी किंवा रेंट हा P&L ला येईल, ॲड टू दॅट रेटेड एक्सपेन्सेस अकाउंट अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटीज. आता फॉर एक्झाम्पल 10 मंथ्स 10,000 रेंट, टू रेंट आपण ॲज्युम केलं मंथली रेंट 1,000, टू रेंट ब्रॅकेट 10 मंथ्स. तर 2 मंथ्स आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग 2 मंथ्स. जर 10 मंथ्स 10,000 असेल तर मंथली कॉन्ट्रीब्युशन किती असेल 1,000. दॅट मीन्स 2 मंथ्स 2,000. अँड सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग रेंट. हे 2,000 कसे आले लक्षात आलं. 10 मंथ्स 10,000 अमाऊंट, ही 10,000 10 मंथ मध्ये डिवाइड केली तर 1 मंथची अमाऊंट किती मिळेल 1,000. पण 1 मंथची 1,000 तर 2 मंथची डबल 2,000, म्हणजेच टोटल आउटर 12,000 एक्सपेन्स आणि 2,000 आउटस्टँडिंग असेल. देन इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 30 June 2019 अकॉर्डिंग टू इयर एंड्स ऑन 31st March 2019. आपण मार्च एंडिंग करतोय दरवर्षी, पण तो एक्सपेन्स जून पर्यंतचा दिला. जून पर्यंत म्हणजे मार्च नंतर किती महिने येतात, एप्रिल मे जून, 3 मंथ्स पिरियड. म्हणजे टोटल अमाऊंट ही 12 मंथची असेल आणि आपल्याला पाहिजे प्रिपेड 3 मंथचे. ओके, सपोज 20,000 12 मंथची अमाऊंट असेल तर 3 मंथची किती येईल. आपण पुढच्या 3 महिन्याचा एक्सपेन्स दिला असेल तर 5,000 प्रिपेड असेल. ओके, 20,000 अमाऊंट 12 मंथ्स, 20,000 डिवाइड बाय 12 इंटू 3. ही अमाऊंट 12 मंथ्स मध्ये डिवाइड होईल आणि 3 मंथनी मल्टिप्लाय होईल. 5,000 तुम्हाला प्रिपेड मिळेल. तर प्रिपेडचा इफेक्ट लेस फ्रॉम एक्सपेन्स अँड ॲसेट्स. देन सेम रेंट रिसीव्ड 11 months. रेंट रिसीव्ड 11 months. कोणताही इन्कम असेल, कोणता एक्सपेन्स असेल तर तो 12 months साठी पाहिजे. 11 months म्हणजे 1 मंथचा बाकी आहे. जी मिळाली अमाऊंट ती 11 ने डिवाइड करा, 1 मंथची किती असेल तेवढी ॲड करा. 1 month's कॉन्ट्रीब्युशन. ॲड टू दॅट इन्कम अँड ॲसेट्स, ॲड टू दॅट इन्कम अँड बॅलन्स शीट ॲसेट्स. द नेक्स्ट वन 10% लोन borrowed on 1st January 2018. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31st March 2018. आपण लोन कधी टेकन करतोय जानेवारी, एंड कधी करतोय इयर एंडिंग मार्च. म्हणजे किती मंथ्स यूज केलं आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च, ओनली 3 months. आणि मग 3च महिन्याचा इंटरेस्ट फक्त तो लोन मध्ये ऍड होईल आणि P&L डेबिट येईल.
जो रेट असेल तो इयरली असेल डिवाइड बाय 12 इंटू जेवढ्या पिरियडचा पाहिजे तेवढ्याच पिरियडनी मल्टिप्लाय करा, ती अमाऊंट मिळेल. ओके. इफेक्ट तेवढाच इंटरेस्ट काढून लोन मध्ये ऍड असेल आणि P&L डेबिट असेल. सेम असाच इफेक्ट जसा लोनचा इंटरेस्ट तसा इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट. इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट मिळेल, पण तुझं जेवढ्या पिरियडसाठी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्याच पिरियडचा अमाऊंट कॅल्क्युलेट करा आणि ॲड टू इन्व्हेस्टमेंट अँड P&L क्रेडिट. सेम 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये देतानाच अकाउंट हे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यामध्ये पर्सेंटेज आहे, म्हणजे तेवढ्या पर्सेंटने त्या अमाऊंटवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा आणि तो इंटरेस्ट बॉन्ड्स मीन्स ॲसेट, ॲड टू ॲसेट अँड P&L क्रेडिट. ओके. तर अशा या ॲडजस्टमेंट्स तुम्हाला मी एक्सप्लेन केल्या. काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नोट डाऊन करायचं असेल तुम्ही नोट डाऊनही करा. ओके. ॲडजस्टमेंट्स मी टोटल एक्सप्लेन केला. प्रॅक्टिकली कशा पोस्ट करायच्या कॅल्क्युलेट करायच्या त्याही मी एक्सप्लेन केल्या. काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. आणि याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल स्टार्ट करतो आहे. तर तुम्ही फॉर्मॅट, प्रोफॉर्मा आणि ॲडजस्टमेंट्स एक वेळा रिवाईज करून घ्या, म्हणजे तुम्हाला सांगितलं तर पटकन लक्षात येईल, समजेल.